नमस्कार. यश परगे या चॅनलवर आपण कुणी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत. यश परगे या चॅनलवर मराठी इंग्रजी 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर आहेत. तर तुम्ही यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपण विरुद्धार्थी शब्द हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. 5वी नवोदय सुद्धा या ठिकाणी यश परगे या चॅनलवर सर्व घटक चालू करायचे आहेत थोड्याच दिवसात. म्हणजे आता ह्याची परीक्षा झाली ना स्कॉलरशिपची, मग नवोदयचा सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी यश परगे चॅनलवर सुरू करायचा आहे. बुद्धिमत्ता मराठी गणित सर्व विषय. चला तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द मराठी 5वी स्कॉलरशिप मराठी या भाषा विषयाची विरुद्धार्थी शब्द हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही मराठी शब्दांच्या आधी विरुद्धार्थी शब्द पहा. आधी अन, अ, अन, औ, अप, ना, नी, नी, नीर, दू, गैर, वे, बे, बिन, पर, वी, सु, कु इत्यादी काही विशिष्ट अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. शब्दाच्या आधी लागणाऱ्या या विशिष्ट अक्षरांना उपस्वर्ग म्हणतात. तर पहा या ठिकाणी उदाहरणार्थ पाहू आपण आता या ठिकाणी वर कु दिलं होतं. अ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. कुल, कुअल पहा. कुशल, अकुशल पहा या ठिकाणी अ हा उपसर्ग लागलेला आहे. चल, अचल, तुलनीय, अतुलनीय, दृश्य, अदृश्य अशा प्रकारे. तर पहा या ठिकाणी आपण अन हा उपसर्ग लागलेले सुद्धा आपण काही उदाहरणं पाहू. अनुभवी, अनअनुभवी, आरोग्य, अनारोग्य, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण अशा प्रकारे. आता आणखी पुढचा घटक पाहू. ना हा उपसर्ग कशा प्रकारे लागतो पहा. कबूल, ना कबूल, खुश, ना खुश, आवडता, ना आवडता आणि नी व नी आणि दू हे उपसर्ग कसे लागतात. रोगी, निरोगी, आधार, निराधार, स्वार्थी, निस्वार्थी हो का पहा या ठिकाणी. आणि द्र, अपराधी, निरपराधी, उपद्रवी, निरुपद्रवी अशा प्रकारे. लक्ष, दुर्लक्ष, दू हा उपसर्ग या ठिकाणी पहा. लक्ष, दुर्लक्ष अशा प्रकारे लागतो. आता गैर, बे, बिन, औ पहा या ठिकाणी. लागू, गैर लागू, जबाबदार, बेजबाबदार. तर गुण, अवगुण पहा या ठिकाणी. गुण, अवगुण अशा प्रकारे लागतं. आता वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले काही विरुद्धार्थी शब्द पहा या ठिकाणी. सचेतन, अचेतन, सदय, निर्दय, सुवार्ता, दुवार्ता, सपला, आपला, सुसंगत, विसंगत, अतिवृष्टी, अनावृष्टी, अत्यावश्यक, अनावश्यक, उत्कर्ष, अपकर्ष अशा प्रकारे वेगवेगळे उपसर्ग लागून काही विरुद्धार्थी शब्द तयार झालेले आहेत हे. तर या ठिकाणी 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये विरुद्धार्थी, समानार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे बरेच शब्द आहेत. तर तुम्ही ते सुरुवातीला पाठ करून घेतल्यानंतर तुम्हाला खूप सोपा अभ्यास जाणार आहे. पाठांतर महत्त्वाचं आहे यामध्ये. तर आपण विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित काही सराव प्रश्न परीक्षेत विचारले जाणारे पाहूयात. तर पहा, पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे. पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी न्यूनता, न्यूनता या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. मग न्यूनता कम करता येईल का? कमतरता नाही. विपुलता, चणचण, प्रसिद्धी. चला या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येतंय त्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. न्यूनता म्हणजेच विपुलता. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल.
पुढचा आपला शब्द पहा, ग्राहक, गिराईक, उधार, विक्री की विक्रेता. ग्राहकच्या विरुद्ध काय आहे? सांगा बरं. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. ग्राहकच्या विरुद्ध जो विकणारा असतो तो गिराईक नसते. ग्राहक म्हणजेच गिराईक समानार्थी झाला. उधार, उधारी. विक्री नाही, ग्राहक, विक्रेता. ग्राहक, विक्रेता. पर्याय क्रमांक 4. चला, कोमल, मऊ, कठोर, मृदू ही पाषाण. कोमल म्हणजेच नाजूक अशा प्रकारे. मऊ येणार नाही, कठोर, पाषाण येणार नाही, तर मृदू येईल. याचं उत्तर येईल मृदू. पुढचा शब्द पहा आपला, सुलक्षणी. सुलक्षणी. सुलक्षणीचा विरुद्धार्थी शब्द विलक्षण, दुर्भागी, भाग्यवान, अवलक्षणी. सुलक्षणी, अवलक्षणी. अवलक्षणी. पर्याय क्रमांक 4. पुढचा पहा, उदारचा विरुद्धार्थी शब्द अनुदार येईल ना? चला, हतभागी, अयोग्य आणि संपदा ही येणार नाही, तर उदार, अनुदार. शब्दार्थ पाठ केल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर देता येईल. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. सफल, अस्वस्थ, दुष्कर, निष्फळ, असमाधान. सफल, निष्फळ. सफल, निष्फळ येईल या ठिकाणी. उग्र. उग्र, सौम्य. नीरस, सूक्ष्म की सुगंध. उग्र, सौम्य. उग्र, सौम्य. पर्याय क्रमांक 1. स्वस्थ, महाग, अस्वस्थ, प्रसन्न की क्रश. काय येईल मग? स्वस्थ, अस्वस्थ. स्वस्थ, अस्वस्थ. स्वस्थच्या विरुद्ध अस्वस्थ. पर्याय क्रमांक 2. रेलचेल. रेलचेल, अभाव, विपुलता, टाकाऊ, भरपूर. अभाव. रेलचेल, अभाव. पर्याय क्रमांक 1. कर्कश. कर्कश, रम्य. कर्कशच्या विरुद्ध काय मग? रम्य, मंजूळ, भसाडा. भसाडा येईल का? भसाडा आवाज म्हणतो आपण. एखाद्याचा आवाज बेसूर असतो त्याला भसाडा आवाज असं आपण बोलत असताना. कठोर, कठीण आवाज, कठोर. रम्य, तर या ठिकाणी कर्कशच्या विरुद्ध मंजूळ. पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा प्रश्न, वैध. वैधच्या विरुद्धार्थी विश्रांती येईल का? निराश, वहीम. वैध, अवैध. पर्याय क्रमांक 3. मंजूळ, नाजूक, गोड, कर्कश की मऊ. मग पहा या ठिकाणी कर्कश, मंजूळ. मंजूळच्या विरुद्ध पहा वरच आले. कर्कशच्या विरुद्ध मंजूळ, तर मंजूळच्या विरुद्ध कर्कश येईल. पर्याय क्रमांक 3. शिक्षा, प्रगती, बक्षीस, कृपा की प्रशंसा. शिक्षाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? बक्षीस. शिक्षा, एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर ते शिक्षा, आणि बक्षीस त्याच्या विरुद्ध बक्षीस झालं. मग पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू आता. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पहा, मग एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे. तर पहा, योग्य, अयोग्य येईल या ठिकाणी. लालसा, इच्छा. योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपणाला निवडायचे. मग 3 जोड्या ज्या आहेत ते चुकीच्या असणार आहेत.
योग्य अयोग्य येईल या ठिकाणी तर संधी दिलेला लालसा इच्छा, विषाद खेद हे चुकीचं आहे. मग ज्ञान अज्ञात, ज्ञात अज्ञात हे जे आहे विरुद्धार्थी जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न पहा. रीता ओतप्रोत, रीता ओतप्रोत, दंभक ढोक, गुड गुप्त नाही येणार, खर्च व्यय येणार नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे पहा येतील रीता ओतप्रोत पर्याय क्रमांक 1 जे आहे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रकाश उजेड, प्रकाश उजेड येईल का? नाही. जर्जर क्षीण नाही, चुकीचं आहे. उधळ्या कंजूस, उधळ्या कंजूस विरुद्धार्थी जोडी बरोबर आहे. ददात आणि उणीव हे चुकीचे आहे. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे यातील. चौथा पहा. क्षीण अशक्त, क्षीण अक्षीण येईल या ठिकाणी. दोष निर्दोष पहा, दोष निर्दोष ही बरोबर वाटते जोडी, तरी सर्व पर्याय पाहू. दोष सदोष, वजन भार नाही येणार तर दोष निर्दोष पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. उंच सखल, उंच सखल, उंच म्हणजे उंच, सखल म्हणजेच खाली, दरी खोल, खोल अथांग, आठवण स्मरण, शेवट अंत नाही येणार. हे समानार्थी शब्द आलेले आहेत त्या ठिकाणी. तर उंच आणि सकल जी आहे योग्य जोडी आहे विरुद्धार्थाची. पुढचा प्रश्न पहा. भांडण तंटा, मोड तोड, मोड तोड हे जोड शब्द आहेत तिथे. संगत सोबत, संगत सोबत हे समानार्थी शब्द. मग उद्योगी आळशी, उद्योगी आळशी या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत पहा. एखादी उद्योग करणारा कमावणारा असतो आणि एखादी आळशी असतो, त्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहे. बरोबर आहे भाई. पर्याय क्रमांक 4 पहा. आता 7वा प्रश्न पहा. नवा कोरा, नवा आणि कोरा सारखंच आहे हे. जुना पुराणा, जुना पुराणा, जुना काय आणि पुराणा काय हे समानार्थीच आहे. नफा तोटा, नफाच्या विरुद्ध तोटा. थट्टा मस्करी, थट्टा मस्करी हे समानार्थी शब्द झाला. नफा आणि तोटा जे आहे नफाच्या विरुद्ध तोटा पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. शेठ सावकार, शेठ सावकार समानार्थी शब्द. सुलभ दुर्लभ, सुलभ दुर्लभ, सुलभ आणि दुर्लभ हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 येईल. आई वडील हे विरुद्धार्थी शब्द नाही येणार. खबर बातमी हे सुद्धा नाही येणार. चला पुढचा प्रश्न पहा. ओसाड सुपीक, ओसाड सुपीक मला वाटते बरं हे विरुद्धार्थी शब्द आहे. ओसाड सुपीक आहेत. घरदार हे जोड शब्द आहेत. धष्टपुष्ट, धष्टपुष्ट जोड शब्द. मेवा मिठाई हे समानार्थी शब्द पहा. म्हणून ओसाड आणि सुपीक जे आहेत हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत. ओसाडच्या विरुद्ध सुपीक. ओसाड जमीन, सुपीक जमीन, पिकणारी जमीन आणि न पिकणारे ओसाड, ओसाड जमीन जी असते ती न पिकणारी आणि सुपीक म्हणजे पिकणारी जमीन, चांगलं पीक ज्या शेतामध्ये येते त्याला सुपीक जमीन म्हणतात. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहू. तर पहा या शब्दातील विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बेढप ओबड धोबड, बेढप ओबड धोबड हे नाही येणार बरं विरुद्धार्थी. धागा दोरा हे समानार्थी जोड शब्द आहेत. चढ उतार, चढ आणि उतार जे आहे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे.
मान पान हा जोड शब्द आहे. मग या ठिकाणी चढ उतार जे आहे विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपण असणारी जोडी ओळखलो. आता जोडी नसणारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. मग विरुद्धार्थी जोड्या 3 असणार आहेत आणि एक जी आहे ती जोडी नसणार आहे. तर पहा, पहिल्या प्रश्नामध्ये पाहू आपण. घाय त्याच, पोक्त अलड, लघु गुरु, अवती भोवती. मग नसणारी कोणती येतील? घाय त्याच हे विरुद्धार्थी जोड्या. पोक्त अलड हे सुद्धा विरुद्धार्थीच आहे. आणि लघु गुरु हे विरुद्धार्थी आहे. मग अवतीभोवती हे जोड शब्द आहेत या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे विरुद्धार्थी नसलेली शब्दाची जोडी आहे. पुढचा प्रश्न पहा. तरुण वृद्ध, चव बेचव, तेजी मंदी, शंका समाधान. शंका आणि समाधान जे आहे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीये. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. जहाज, जहाल, जहाल मवाळ, जहाल मवाळ. जहाल म्हणजे कडक असे, मवाळ म्हणजे मऊ, मऊ भाषेत बोलणारे. जहाल म्हणजे कडक भाषेत बोलणारे. प्राचीन, आधुनिक. प्राचीन म्हणजे अगोदरचे, आधुनिक म्हणजे आता स्वतःचे. हे विरुद्धार्थी शब्द आहेत. नम्र विनम्र, साम्य भेद. काय यातील प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. नम्र विनम्र जे आहे या ठिकाणी विरुद्ध अर्थाची जोडी ही नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. दुष्काळ, सुकाळ, तीक्ष्ण अनकुचीदार, तीक्ष्ण अनकुचीदार. या ठिकाणी समज गैरसमज, खात्री शंका, खात्री शंका. तर मग पहा, तीक्ष्ण अनकुचीदार जे आहे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 मधली ही जी जोडी आहे विरुद्धार्थी जोडी नसलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. स्वच्छ अस्वच्छ, स्तुती निंदा, संकुचित कृपण, गंभीर अवघड. स्वच्छ अस्वच्छ, स्तुती निंदा, गंभीर अवघड हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. नसलेली मग संकुचित कृपण जी आहे या ठिकाणी विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे. पहा पुढचा प्रश्न. थकवा हुरूप ही विरुद्धार्थी जोडी आहे. सव्यय अव्यय, सव्यय अव्यय विरुद्धार्थी. मोकळे बंदिस्त, नैसर्गिक प्राकृतिक. नैसर्गिक आणि प्राकृतिक या शब्दाचा सारखाच अर्थ होतो. नैसर्गिक म्हणजेच प्राकृतिक समानार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ही विरुद्धार्थाची जोडी नाहीये. चला पुढचा प्रश्न. स्वाभाविक कृत्रिम, सुविचार कुविचार, एकत्र अलग, प्राप्त ग्राह्य. मग काय रे या प्रश्नाचं उत्तर? उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे. पहा, एकत्र अलग प्राप्त ग्राह्य जे आहे या ठिकाणी ही जोडी जी आहे विरुद्धार्थाची जोडी नाही. प्राप्त ग्राह्य पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न पहा. जड अवजड, जड अवजड. जड आणि अवजड जोड शब्द. जड अवजड, जड आणि अवजड हे सारखाच अर्थ होतो याचा. सुगंध दुर्गंध विरुद्ध आहे. आनंद दुःख, आंधळा आणि डोळस.
तर जड आणि अवजड जे आहे ते विरुद्धार्थाची नसलेली जोडी आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. दीन दुबळा. दीन दुबळा सारखा अर्थ आहे ह्याचा बरं. तरी आपण सर्व पर्याय पाहायचे आहेत. रोगी निरोगी, सार्वजनिक आणि खाजगी, धर्म अधर्म हे तिन्ही जे जोड्या आहेत त्या विरुद्धार्थी आहेत आणि दीन दुबळा जी आहे ती विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. तर पहा. विख्यात कुख्यात. विख्यात कुख्यात विरुद्धार्थाची जोडी आहे. तारक मारक ही पण आहे पहा. अनुयायी पुढारी. इडा पिडा. इडा पिडा जाऊ दे म्हणतो बळीच राज येऊ दे ओवाळत असताना भावाला, है की नाही, दिवाळीमध्ये. मग इडा पिडा हे सारखे शब्द आहेत. इडा पिडा हे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. या ठिकाणी वेगळे आहेत. विरुद्धार्थ शब्दाची जोडी नाही ही. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. 2019च्या परीक्षेत आलेला आहे हा प्रश्न. यश अपयश विरुद्धार्थी जोडी आहे ही. सतेज निस्तेज विरुद्धार्थी. काळजी चिंता. काळजी आणि चिंता हे एकच अर्थाचे शब्द आहेत पहा. एक अर्थाचे जे शब्द असतात ते समानार्थी शब्द. स्वातंत्र्य पारतंत्र्य हे विरुद्धार्थी शब्द आहे. मग काळजी आणि चिंता जे आहे ती विरुद्धार्थी नसलेला शब्द आहेत. अर्थाची जोडी आहे या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पहा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवा असा प्रश्न आहे. तर पहा. गैर या उपस्वर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही? तर पहा. हजर गैरहजर हा होणार आहे. सोय गैरसोय. कृपा अवकृपा. वर्तन गैरवर्तन. तर पहा ठिकाणी कृपा जे हा शब्द आहे या ठिकाणी गैर हा शब्द जोडून उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द तयार होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. बे या उपस्वर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल? होईल म्हणते आता. त्या ठिकाणी होणार नाही दिलं होतं. बेरीज बेरड बेसन बेढब. काय ते याचं उत्तर सांगा बरं. विरुद्धार्थी शब्द तयार होईल. बेसन बेरड बेरीज बेढब बेढब. बेरीज हा विरुद्धार्थी शब्द हे वाटत नाही. बेरड बेसन हे शब्द आहेत उग सारखे असे. बेढब बेढब या उपसर्गाने जोडून जे आहे तो बेढब हा विरुद्धार्थी शब्द तयार होतोय. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. ना या उपस्वर्गाने तयार झालेला पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? ना या उपस्वर्गाने बरं का. ना उमेद नाटक नाजूक आणि नातलग. पहा ठिकाणी नाटक नाजूक आणि नातलग हे स्वतःचे असे हे शब्द आहेत की यांचा आधीच नाजूक नातलग हे ना हा उपसर्ग लावण्याची गरज नाही. तर ना उमेद ना उमेद हा जो शब्द आहे विरुद्धार्थी ना हा उपसर्गाने तयार झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ना उमेद पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. अव या उपस्वर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही? अवकाळी अवकृपा अवयव अवरोध. हा बरं. अवकाळी अवकृपा
अवयव आणि अवरोध पहा या ठिकाणी या अवकाळी हा अव या उपस्वर्गाने बनलेला आहे. अवक्रपा हा सुद्धा अव हे उपस्वर्ग या ठिकाणी लागलेला आहे. अवरोध याला सुद्धा उपस्वर्ग लागलेला आहे. अवयव जो आहे हा स्वतःचा आहे, त्याला स्वतःचं नाव आहे. अवयव हा जो आहे, अवयव हा शब्द अव या उपस्वर्गाने बनलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पहा पुढचा प्रश्न पहा. अप या उपस्वर्गाने पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही? विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी बनणार नाही म्हणले. यश अपयश हे बनल. मान अपमान, मान अपमान. शकून अपशकून. हार अपहार येईल का? हार अपहार नाही. शकून अपशकून हे तिन्ही जोड्या ज्या आहेत विरुद्धार्थी बनत आहेत. मग शेवटचा काय राहिला? हार. हार अपहार हा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, पुढील तासिकेमध्ये. तर जे विद्यार्थी यश परकीय चॅनलवरील व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी त्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर 7588545308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल. त्या लिंकला जॉईन व्हा, किंवा जॉईन होता येत नसेल तर तुम्ही तसं हाय किंवा 5वी स्कॉलरशिप 5वी असं तुमचा वर्ग लिहून मॅसेज करा. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.